नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। आम्ही आमचो हक्क मागता ना आम्ही भीक मागता। 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 आम्ही आमचो हक्क मागता। एसटी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, ओबीसी एसटी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, ओबीसी एसटी जिंदाबाद। आश्वासन दिल्ले SC ST आणि OBC च्या मेडिकलाच्या विद्यार्थ्यांक पोस्ट ग्रॅज्युएट जे शिक्षण आसा त्या शिक्षणाक रिजर्वेशन दिवचें अशें म्हणून आमचो डिमांड आशिल्लो आनी आमचो ओपोजिशन लिडर बाब युरी आलेमांव हाणें विधानसभेन हो प्रश्न मांडिल्लो आनी तांणी ताका उत्तर माननीय मुख्यमंत्र्यान सांगिल्लें की 8 दिसां भितर आपूण हो प्रश्न सुटावो करता म्हणून। पूण आजून पर्यंत तो प्रश्न अजून सुटावो जालो ना। तेन्ना SC ST आणि OBC समाजाचे जे मेडिकलाचे विद्यार्थी आसात हांकां पोस्ट जे ग्रॅज्युएशन जे शिक्षण आसा ताचे पासून हे विद्यार्थी वंचीत उरतात। कारण त्या शिक्षणाक जनरल कॅटेगरी भुरग्यांक प्रवेश दिल्लो वता तातूंत SC ST OBC हातूंत रिजर्वेशन अजुनूय फॉलोअप जावूं ना। अजुनूय रोस्टरा प्रमाणे अजुनूय एडमिशन तांकां मेळूं ना। आणि आयज भारत देश स्वतंत्र जावन 70 वर्सां जाली आनी भारत देशाच्या ज्या घटनेक रिजर्वेशन ही जी पॉलिसी आसा ज्या सगळ्या समाजाक समांतर येवपा खातीर ही रिजर्वेशन पॉलिसी केल्ली आसा। रिजर्वेशन पॉलिसीचो अर्थ कितें की समाजा भितर जी दरी आहा ती दरी मिटून सगळे समाज एक लायनीन येवपा जाय, इक्वल लायनीन येवपा जाय ह्या खातीर रिजर्वेशन पॉलिसी केल्ली। आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारत देश स्वतंत्र जावन 70 वर्सां जाली पूण अजूनही संविधानान 100% अप्लिमेंट जायना हेजी आमकां खेद आसा आनी वायट दिसता। आनी सदांच हे BJP सरकार SC ST आनी OBC ह्या समाजाचेर आजून पर्यंत तांकां राय दिवपाक खूब कतरता, खूब फाटी सरता। आनी आमी आयज धोरण करपाक कारण अशें की फ्लोरोबा हावस मुख्यमंत्र्यान जेन्ना आमकां आश्वासन दिलें की आमी ते 8 दिसां भितर आमी ते रिजर्वेशनाचे जे पळय फॉलोअप करून ते आमी करतात म्हणून, पूण अजून तेजेर जावं ना। ह्या खातीर आमकां हे लक्ष्मीण आमकां आयज हांगा दवरचें पडलें आनी आमकां सरकाराक दाखोवचें पडलें की तुमी जें आश्वासन दिल्लें हें आश्वासन आतां जें अप्लिमेंट अजून जालें ना। तेन्ना आमचें रिक्वेस्ट आहे SC डिपार्टमेंट OBC डिपार्टमेंट आनी तुजे सगळे आमच्या मागासवर्गीय डिपार्टमेंटा तर्फे की सरकाराक की जें आश्वासन सरकारान दिलां तेजें फॉलोअप तेमी करचें आनी तेजें अप्लिमेंट जावचें। धन्यवाद। हांव विटू मोरजकर SC डिपार्टमेंट काँग्रेस पक्षाचो अध्यक्ष। काश्मीर पदयात्रा काढली कित्याक काढली? कित्याक ह्या देशान एट्रॉसिटीज टुवर्ड्स बॅकवर्ड सोसायटी कशी जाता, मार्जिनायज सेक्शन ऑफ दी सोसायटीक कशें हे भारतीय जनता पार्टीचे सरकार तोंडां धापून हे आज उगी रावले। आता विशय असो की गोवा मेडिकल कॉलेज आणि गोवा डेंटल कॉलेज बांबोळे हातून जे क्लिनिकल सिटां जी आसात तातून गेल्ल्या फावट जवळपास 13 सिटां म्हणजे 9 OBC आणि 4 ST ही सिटां गोंयच्या मार्जिनलायज सेक्शन कम्युनिटीक ती एप्लाय करपाक मेळूना। आता गोंय राज्याचो मुख्यमंत्र्यान ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस 4 ऑगस्ट 2025 सांगलें की ह्या आठवड्यान आपूण ते नोटिफिकेशन काडटा। हें ताजें ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस सगळ्या मिडिया चॅनलांनी ते हाडलें, पेपरार आयलें आनी सगळ्या गोंयच्या OBC वर्ग SC वर्ग ST वर्गाक एक आशा जाली, एक तांकां होप दिसपा लागलो की विरोधकांनी काडिल्लो विशय गोंय राज्याचे विरोधी पक्ष फुडारी हांचे हांव आभार मानता की तांणी हो विशय ठामपणे असेंब्लीन मांडलो। मुख्यमंत्र्या कडल्यान आश्वासन घेतलें की एका आठवड्या भितर आपूण तें नोटिफिकेशन काडटा। आज 3.5 महिने जाले हे प्रमोद सावंताचे भारतीय जनता पार्टीचे सरकार आज गोंयच्या OBC वर्ग SC वर्ग आणि ST वर्गाक कशे हिपोक्रेसीन करून ते आज तांकां दामपाचो प्रयत्न करता हे आज सगळ्या गोंयकारां मुखार ओपन जाल्लें आसा। कित्याक गोवा मेडिकल कॉलेज, गोवा डेंटल कॉलेज आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियान
नोटिफिकेशन जाहीर केला आणि तांचे काउन्सिलिंग ची डेट तांणी जाहीर केला की 19 नोव्हेंबर 2025 ते 27 नोव्हेंबर 2025 भितर तुमकां अप्लाय करपाक मेळटलें. आता 3.5 महिन्या पयलीं ह्या गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्यान सांगिल्लें आपूण नोटिफिकेशन काडटा आणि 100% रोस्टर बेस्ड रिझर्वेशन आपूण करता. हे कित्याक जायना? कित्याक हांकां गोंय राज्यांतले ओबीसी वर्ग, एससी वर्ग आणि एसटी वर्गातले जे भाव आसा तांणी हांगा एप्लाय करचे न्ही म्हणून म्हाका दिसता हो मुख्यमंत्री ते करना. फाटल्या दिसांनी आमी पळयल्लें की गोंय राज्याचो आरोग्य मंत्री हो कशा प्रमाणे एट्रॉसिटीज टुवर्ड्स द मार्जिनलाइज सेक्शन, विकर सेक्शन ऑफ द सोसायटीन एका दोतोराचेर जो हल्लो जालो ताज्या वयल्यान म्हाका दिसता गोंयकारां मुखार आयिल्ले आणि ते सेम आज हो गोंय राज्याचो मुख्यमंत्री करता. वायट इतलें दिसता की गोंय राज्याचो मुख्यमंत्री स्वताक डॉक्टराची पदवी लायता, आपूण एक दोतोर म्हणून सांगता आणि जे गोंयचे युवा जे आज दोतोर जावपाक सोदता तांचेर तूं आज अन्याय करता. आमी परत एकदा सगळे आमचे आज ओबीसीचे चेअरमॅन, आमचे एससी सेलाचे चेअरमॅन, आमचे एसटी सेलाचे चेअरमॅन, आमचे सेवा दलाचे वर्किंग चीफ, आमचे युथ काँग्रेसीचो वर्किंग प्रेसिडेंट हे आज आमी निषेध करपाक आज आमी आझाद मैदानाचेर आज बसल्या. पूण आमी मुख्यमंत्र्याक डिमांड करता, अजुनूय तुजे कडेन 3 दीस उरले, तुवें ताबडतोब म्हाका दिसता हाचेर कॅबिनेट घेवपाक जाय आणि तुवें 3.5 महिन्या पयलीं जें आश्वासन दिल्लें की एका आठवड्यान काडटा, कित्याक मुख्यमंत्र्याक संवय जाल्या तो फक्त फटाशे मारता. 48 वरां 15 दीस हे टायम दिवपाकच तुमी गेले पूण कामां तुमी काय करना. म्हाका दिसता ताणें ताबडतोब मिटींग घेवची आणि हे रिझर्वेशन 100% रोस्टर बेस्ड रिझर्वेशन जे आसा, जे कायद्या प्रमाणे, जे संविधाना प्रमाणे जो हक्क ह्या लोकांक जो दिल्लो आसा तो म्हाका दिसता ताणें इम्प्लिमेंट करचो. समज जर तर ते करना जाल्यार म्हाका दिसता मुख्यमंत्र्याच्या घरा कडेन हांव सगळे गोंयकारां कडेन मागता, कित्याक हो प्रश्न आज तुमचो आसा. आज तुम्ही पळयात की तुमचेर हे सरकार कशे अन्याय करता ते. गेल्ले फावट 9 ओबीसी वर्गाचे युवकांक थंय दोतोराक क्लिनिकल जॉबाक अप्लाय करपाक चान्स मेळुना, 4 पोस्ट एसटी वर्गाक अप्लाय करपाक मेळुना. हे तुमच्या फुडाराचो हो विशय आसा. म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान हे ताबडतोब लक्षांत घेवन आयच्या दिसा भितर किंवा फाल्यांच्या दिसा भितर हे इम्प्लिमेंट करचें